भाग 14. विक्रमसिंग तर आता अगदी चवताळला होता. मीरेला मारण्याचे अनेक उपाय करून झाले होते. नरसिंह तर अंगावर सोडला होता आणि त्याचीही तिने नृसिंह भगवान म्हणून पूजा केली होती. त्या नृसिंहाने पण तिला भरभरून आशीर्वाद दिले होते. उदाबाईचा हा मारण्याचा कट पूर्णपणे फसला होता. मग हांडीबाईंनी त्यानंतर भूतमहालमध्ये तिला कोंडलं होतं, तेही आपण पाहिलं. तिथे मीरा 7 दिवस 7 रात्र अन्न पाण्या वाचून राहिली होती. श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम. जपाचा अखंड उच्चार चालू होता. त्या भूतमहालातली सर्व भूतं मीराबाईला शरण आली होती. त्यांनी आपल्या उद्धाराची मीरेकडे याचना केली. मीराबाईंनी सर्वांकडून हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे हा जप करवून घेतला. भक्त कधीही कुणाचं अनिष्ट करत नसतात, पण याचा अर्थ असा नाही की भक्त भित्रे असतात. उलट भक्त जास्त निर्भय असतो. कळी काळाला पण तो घाबरत नाही, कारण एका भगवंताचा त्याला भरभक्कम आधार असतो, आश्रय असतो, आणि त्यामुळे त्याचा बालबाका होत नाही. अडचणी अनंत येतात, पण त्याला सामोरं जाण्याचं धैर्य त्याच्यामध्ये भगवंतच देत असतो. भक्त अद्वेष्ट असतो, शत्रूचा सुद्धा तो द्वेष करत नाही. विक्रमसिंग तर म्हणू लागला, आई आता मीरेला मी जिवंत ठेवणार नाही. भक्तीच्या ताकदीने ती कोणत्याच उपायाने मरत नाहीये. हंडीबाई म्हणाली, नाही विक्रम, ऐक, असा उतावीळ होऊ नकोस. मी तुला सावध करते. लोक म्हणतील यांनी आपल्या भाभीला मारलं. अरे काय सांगू तुला, किती लोक तिचे भक्त आहेत. त्या कुंभश्यामच्या मंदिरात एकदा जाऊन बघ. मीरा कीर्तन करते आणि किती लोकांचा समुदाय त्या कीर्तनामध्ये डोलत राहतो. मीरा प्रकरण फार मोठं आहे, तुला ठाऊक नाही. अरे तिला असं उघड मारता येणार नाही. काहीतरी जबरदस्त उपाययोजना करावी लागेल. आणि राणा विक्रमची तर मीरेवर वाईट नजर होती. हरेक प्रकाराने त्यांनी मीरेला छळण्याचा प्रयत्न केला होता. एवढंच नाही तर राणा सांगाच्या काळातल्या सर्व विश्वासू, सर्व इमानदार मंत्रीगणांना, अमात्यांना, खजिनदारांना काढून टाकलं होतं त्यांनी. आणि शरीराने पुष्ट असलेले, वृत्तीने दुष्ट असलेले असे अनेक लोक आपल्या भोवती अंगरक्षक म्हणून भरणा केले होते. ज्याला आजच्या काळात आपण बॉडीगार्ड्स किंवा रेसलर्स म्हणतो ना, त्यापैकी हे लोक होते. अशा कुप्रवृत्तीची अनेक माणसं मीरेच्या आजूबाजूला अखंड वावरत होती आणि तिला त्रास देत होती. आता हांडीबाईच्या डोक्यात एक भयंकर कल्पना सुचली. कोणती कल्पना? मीरेवरचा विषप्रयोग. विक्रमसिंगला म्हणाली, एकदम दाट हलाहल विष तयार करून घे, अत्यंत विषारी नागाचं. पूर्वीच्या काळी असं होतं, जेव्हा अपराध्यांना शिक्षा करायची असायची तेव्हा त्यांना विष पाजलं जायचं. तेव्हा फाशीची शिक्षा नव्हती. राजे लोकांकडे तसं विष करणारे वैद्य नेमलेले असायचे. न्यायाचा तो एक भाग होता. तर हांडीराणीने असं भयंकर हलाहल विष मुद्दाम तयार करून घ्यायला सांगितलं. विक्रमसिंग तर तिला मारायला अत्यंत उतावीळच होता. मोठ्या आनंदाने त्यांनी वैद्यांना विष तयार करण्याचा हुकूम केला. राजवैद्यांना सक्त आदेश दिले. राजवैद्यांना आश्चर्य वाटलं की राजसभा झाली नाही, राजसभेत तर असं कोणी आरोपी आलेला दिसला नाही, आणि त्याला विषप्राशनाची शिक्षा सुनावली आहे असंही काही घडलं नाही. मग हे अवेळी विष कोणासाठी, कशासाठी?
करणार काय, राजाज्ञा होती ना, करावंच लागलं त्यांना. विक्रम म्हणाला, आई तू हे विष तर तयार करायला सांगितलं ग, पण तिला पाजणार कसं, देणार कसं, तिला कळणार नाही का हे विष आहे म्हणून. हांडी म्हणते, अरे ती मीरा एकदम पागल आहे, पागल. तिला पागल बनवायला काही वेळ नाही लागणार मला. त्या गिरीधर गोपालच्या नादी लागून पूर्ण वेडी झाली आहे ती. तिला फसवण्याची कोणतीच काळजी नाही, ते तू माझ्यावर सोड. म्हणजे द्यायचं कसं ग पण ते विष तिला. अरे मी सांगितलं ना तुला, ती वेडी आहे. तिला फसवायला काहीच कारण पुरत नाही. कशी फसेल ती. तिचा विश्वास कोणावर आहे माहिती आहे, त्या गिरधरवर. बरोबर. मग आता तिला काय सांगायचं, ते गिरधरचं चरणामृत आहे, बघ कशी ती फसते की नाही. त्यात उदाबाई म्हणाली, आणि हो आपण एक काळजी घेऊ, आपले कोणतेच सेवक तिथे पाठवणार नाही, नाहीतर आपल्यावर नाव येईल. आपण असं करू, राजवैद्यांना बोलवू, दयाराम पांडे बोलवा त्यांना, आणि त्यांना सांगा हे तीर्थ घेऊन जा, तीर्थ म्हणून पाजू तिला. लगेच विक्रमसिंगनी दयाराम पांडे यांना बोलावलं. त्यांच्या हाती तो विषाचा कटोरा दिला आणि मीरेला नेऊन द्यायला सांगितलं. दयाराम पांडे ते बघत बसले, काय आहे हे, काय आहे, काय तुला काय करायचंय, काय आहे, तुला सांगितलं तेवढं काम कर. नाही पण म्हणजे कोणाला द्यायचं, काय आहे. अरे काय काय, चरणामृत आहे, जा सांगितलेलं काम कर, जा नेऊन दे मीरेला. दयाराम पांडेंना संशय आला. ते विचार करू लागले. त्यांना ठाऊक होतं विक्रमसिंग काय प्रकार आहे, त्याचे दुष्ट कारनामे, त्याची दुष्टता ते जाणून होते. ते म्हणाले, हे नक्की चरणामृतच आहे ना. हे बघा जास्त बोलू नका, सांगितलं ना चरणामृत आहे. कोणी एक भक्त आला होता जगन्नाथपुरीहून, त्यांनी आणलंय, आम्हाला नाही काही याची गरज. ती आहे ना मोठी भक्ता, तिला नेऊन द्या जा, आणि जास्त चौकशी नकोय, चालते व्हा इथून. दयाराम पांडे काही न बोलता ते कटोरा तो घेऊन मीरेच्या महालाकडे निघाले. मीरेकडे आले. मीरेने त्यांचं स्वागत केलं, आसन दिलं. अरे वा, आपण आलात, राजवैद्य खुद्द आले, सच्शील ब्राह्मण. तिने त्यांना प्रणाम केला, स्वागत केलं. भीत भीत अत्यंत जड अंतःकरणांनी दयाराम पांडेंनी तो कटोरा थरथरत्या हाताने ठेवला. दासींनी तो घेतला, विचारलं, काय आहे. ते म्हणाले कापऱ्या आवाजात, हे जगन्नाथाचं चरणामृत आहे, मीरेसाठी पाठवलंय म्हणाले. हे चरणामृत आहे, असं कोणतं चरणामृत असतं. चमेली तात्काळ म्हणाली, चरणामृत हे तर निळाशार वाटतंय. चरणामृत म्हणजे काय, चंदनासारखं, केशरासारखं पिवळं धम्म दिसतं, सुगंधी असतं. मला तर हे वाटत नाही, हे तीर्थ काही वाटत नाही. दयाराम पांडे म्हणाले, हे बघा, मला यातलं खरंच काही माहीत नाही. मला त्यांनी धाक देऊन हे घेऊन जायला सांगितलंय म्हणून आलो. मी फक्त माझं काम केलंय. मीरा झटक्यात पुढे आली, म्हणाली, आणा आणा तो कटोरा इकडे. बघितलं मीरेनी. चमेलीला म्हणाली, अगं हे चरणामृत आहे. चमेली, तू का संशय घेते. सांग बरं, सांग, माझा गिरधर गोपाल कोणत्या वर्णाचा आहे सांग, तुला कसं ग ठाऊक नाही आजवर. चमेली म्हणाली, बाईसा तो तर निळ्या रंगाचा आहे. झालं, आहे ना निळ्या रंगाचा, निळ्या कांतीचा ना माझा गिरधर गोपाल. मग त्याचं चरणामृत नाही का निळं असणार. अगं काय करतेस अशी चमेली, नको संशय घेऊ. बघ, जगन्नाथांनी पाठवलंय ना, माझ्यासाठी पाठवलंय ना. मीरानी तो कटोरा धडधड धडधड आपल्या तोंडाला लावला सुद्धा. झटक्यात तिथे पूर्ण प्राशन केलं तिने, आणि अर्ध्या तासामध्ये ते विष अंगात भिनायला लागलं. पण भिनायला लागलं ते वेगळ्या अर्थी,
मीराला तर आता भजनाची मस्ती आली. इतका काही रंग चढला की त्या एकत्वामध्ये, त्या गिरीधर गोपालाच्या तंद्रीमध्ये ती नृत्य करू लागली. 5 ते 6 तास अखंड मीरा नाचत होती. दासींना सांगितलं, माझे घुंगरू आणा. विष भिनलं होतं, चढलं होतं, काही म्हणा, की नाम चढलं होतं, भजन रंगलं होतं, त्याला काही म्हणा, पण 6 तास अखंड नृत्य केलंय मीरेनी. आणि मीरा चरणांशी कोसळली, पण नतमस्तक होऊन. तिला काहीही झालं नव्हतं. विषाचा प्याला तिने पचवला होता. कोणत्या आधारावर? गिरीधर गोपालच्या आधारावर. श्रोते हो, आपल्याही जीवनात विष पचवण्याचा प्रसंग येतो. अगदी हलाहल विष नाही, ते तर आपण पिऊच शकत नाही. पण या जीवनातली संकट, या जीवनातले अपमान, निराशा, हे विषच आहे ना आपल्याकरता. पण मीरेनी केवढं हलाहल विष पचवलं. मग या गोष्टी केवळ ऐकायच्या नाही आहेत, हे पचवायला शिकायचं आहे. म्हणजे डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन आपल्याला कधी येणार नाही. ते तिने कसं पचवलं? हरिनामात. मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई. फक्त एक भगवंत, फक्त एक हरिनाम, त्याचं बळ ठेवून प्रत्येक संकटाशी, प्रत्येक अपमानाशी, प्रत्येक अयशस्वीतेशी सामना करायला शिकायचं आहे. तरच आपण मीराची कथा नीट लक्षपूर्वक ऐकली आणि पचवली असं होईल. श्रीकृष्ण शरणं मम. श्रीकृष्ण शरणं मम. श्रीकृष्ण शरणं मम.